असू शकते की तुमचा जो घोटाळा आहे, तुम्ही जे केलेले गैरव्यवहार आहेत ते कुठेतरी बाहेर येतील, या कारणामुळे त्यांनी ती माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी त्यांनी उत्तर काय दिलं असेल की आमच्या संस्थेचे सचिव गणेश निंबाळकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगितलंय. त्यांनी मागणी केली होती कौन्सिलला की तुम्ही प्रत्यक्ष हजर राहा. असा कुठला कायदा आहे की माहिती अधिकारांतर्गत त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहावं लागतं माहिती मागण्यासाठी? त्यांनी त्यांना लेखी कळवलं किंवा आम्ही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही, माझे काही वैयक्तिक कामाचे अडचणी असतील किंवा दुसऱ्या काही कारणामुळे. परंतु त्या ठिकाणी माझ्याकडे त्यांनी पाठवलेलं लेटर दाखवतो मी कौन्सिलला, की त्या कौन्सिलच्या लेटरमध्ये त्यांनी असा उल्लेख केला की यांनी मागणी केली होती की मी प्रत्यक्ष जरी उपस्थित राहू शकत नसलो तर मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्ही व्हेरीफाय करण्यासाठी, म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी माहिती मागतोय आणि मी स्वतः तक्रारदार आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉल करा. तर व्हिडिओ कॉल त्या ठिकाणी न घेण्यासाठी त्यांनी उत्तर काय दिलं कौन्सिलना की तुम्ही अपंग असल्याचं सर्टिफिकेट आम्हाला त्या ठिकाणी पाठवा, त्यावेळेस आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे व्हेरिफिकेशन करू की तुम्ही येणं तुमचं शक्य नाही. मला एक सांगा, तुम्ही माझे पत्रकार बांधवांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती राहील की माहिती अधिकारांतर्गत एखाद्या व्यक्तीने जर माहिती टाकली माहिती मागण्यासाठी, तो व्यक्ती अपंग असला पाहिजे किंवा त्या ठिकाणी तो ज्ञानेंद्रियाने कमकुवत असला पाहिजे असा कुठला कायदा आहेत का? ते सर्टिफिकेट मागता येते की तुम्ही अपंगत्वाचं सर्टिफिकेट सेंड करा, त्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणजे माहिती दडवण्यासाठी हा असे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून कॉलेजेसना, सी सेंटर्सना परमिशन दिल्याचं या ठिकाणी आम्ही पुरावे गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत. तसेच टीचर निवड ज्यावेळेस असती, तुम्हाला मी एक विषय सांगू इच्छितो की ज्या टायमाला कौन्सिल स्थापन झाल्याच्या नंतर जे कॉलेजेस सुरू करायचे, तर कॉलेजेस सुरू करण्यासाठी शिक्षकांची गरज असते, टीचरची गरज असते. तर त्या ठिकाणी कौन्सिलला स्वतः त्या ठिकाणी टीचर निवडीचा एक क्रायटेरिया ठरवला, परंतु तो क्रायटेरिया जो आहे तो त्यांच्या नियमाप्रमाणे ठरवला, त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने. त्या ठिकाणी जे इंटरव्ह्यूला गेलेले जे प्रॅक्टिशनर आहेत, ॲक्युपंक्चरिस्ट ए आणि बी ग्रेडचे, तर त्यामध्ये त्यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी की असा क्रायटेरिया ठेवणं गरजेचं होतं की ज्या ठिकाणी एखादा ग्रॅज्युएट असेल, एखादा पोस्ट ग्रॅज्युएट असेल, तर त्याला त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य क्रमाने त्या ठिकाणी तुम्ही त्याला टीचर म्हणून पहिलं सिलेक्ट करायला पाहिजे.